आमचे लाडके गणपती बाप्पा, लवकरच तुमचं आगमन होत आहे. पण म्हटलं तुम्हाला ऐकू जावं म्हणून जरा लवकरच हे पत्र सादर करावं. तर गणपती बाप्पा, लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला आणि पुण्यात, महाराष्ट्रात, भारतातच नाही तर आता जगभरात हा उत्सव इतक्या उत्साहानं आणि आनंदानं साजरा केला जातो. आम्ही खरोखर मनोमन तुमची वाट पाहत असतो आणि तुम्हीही पाहत असता, होय ना? पण गेल्या काही वर्षात या उत्सवाचं स्वरूप खरंच किती बदललंय आणि तुम्हाला वेगळं काय सांगायचं. आता तर असं जाणवतंय की तुमच्या त्या बारीक डोळ्यांची दूरदृष्टी काही वेगळीच होती. म्हणजे तुम्ही आधीच जाणून ठेवलं होतं की पुढे जाऊन हे लोक असे डीजे लावून उत्सवाला असं नकोसं स्वरूप देणार आणि म्हणून तुम्ही स्वतःचे कान सुपासारखे करून घेतले होते. हो म्हणजे काय, तर डीजेचा तो कर्कश आवाज तो बाजूला ठेवायचा आणि प्रसन्न भक्ती संगीत तेवढंच ऐकायचं. म्हणजे सूप कसं नको ते बाजूला टाकतं आणि हवं तेवढे घेतं ना, तसंच. ते म्हणतात ना सुभाषितकार, विसृज्य शूर्पवत दोषान गुणान गृह्णंती साधवा. तुम्ही तर साक्षात गुणपती. पण असं जर का असेल ना, तर आम्हालाही असेच सुपासारखे कान असायला हवेत नाही का? असो गमतीचा भाग. पण खरंच सांगते, टिळकांचा उद्देश खरंच किती विधायक होता. आणि उत्सव म्हणलं, सण म्हणलं की तो आनंद वाढवणारा हवा ना. कोणालाही त्रास होत असेल तर तो उत्सव कसला. वृद्ध लोक, पेशंट, तान्ही मुलं, परीक्षा, या कोणाचाच आणि कशाचाच विचार नको व्हायला. फक्त स्वतःचा आनंद तेवढा महत्वाचा. आणि आनंद हा काय फक्त अशा गोष्टींमध्ये असतो. आणि अगदी सामान्य धडधाकट माणसाची सुद्धा सहनशक्ती संपेल ना असा हा त्रासदायक आवाज असतो. तुम्ही तर जाणताच. अहो तुम्ही साक्षात मंगलमूर्ती आहात. मंगलतेचं प्रतीक म्हणून आम्ही तुमच्याकडे पाहतो. पण या सणाला मंगल असं म्हणता म्हणता दंगल होऊ पाहते हो. ही दंगल विचारांची असते, कधी मतभेदांची असते आणि प्रसंगी हमरातुमरीची सुद्धा असते. आणि मग सांगा, इथे लोकमान्य टिळकांना अपेक्षित असलेलं ऐक्य उरतंच कुठे? आणि हे सगळं नाही आहे आता बघवत. उत्सव हा उत्सवासारखा हवा. इथे आनंद हवा, मांगल्य हवं, शांतता असावी, सौख्य असावं, ते वृद्धिंगत होत जावं आणि त्याला गालबोट तर कधीच लागता कामा नये. खरंच विधायक गोष्टी काय कमी आहेत का? विविध स्पर्धा, कलागुणांना वाव, वृक्षारोपण, रक्तदान, सुदैवानं या गोष्टी आजही घडतात, घडत राहतील आणि त्यात करावं तितकं कमीच आहे. होय ना? पण या आवाजानं जे गालबोट लागलंय ना, ते मात्र कुठेतरी पाहवत नाही. आणि म्हणूनच गणपती बाप्पा तू त्या सगळ्यांना चांगली बुद्धी तरी दे, नाहीतर आम्हाला सुपासारखे कान तरी. गणपती बाप्पा मोरया, तुझे खरे खुरे भक्तगण.